हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज वटपौर्णिमेचं मी सकाळी सर्व म्हणजे कामं आवरले, पारशे वगैरे सर्व कामं आवरून घेतले. घरची पण देवपूजा वगैरे करून मग फ्रेश वगैरे झाले. आणि साडी लुक मला समजत नव्हतं, भरपूर साड्या आहेत, खूप साऱ्या साड्या आहेत माझ्याकडं, पण मला समजत नव्हतं की म्हणजे कसा लुक करावा, काय करावा. आणि मला लक्षात पण नव्हतं राहिलं की गजरे वगैरे आणायचे. गेलो तर आम्ही तसं तर साई ना केलं, तिकडे एक झाड आहे वडाचं, तिकडं जायचं होतं आम्हाला पूजेसाठी. पण ते आमच्याकडे किरायेदार नवीन आहे ना, मग ती म्हटली की हां ताई हो का इथं आहे जवळच, आपण इथंच पूजा करूया. ठीक आहे. मग इथं सोसायटीमधल्या आमच्या ते बायका पण दिसल्या. मग गेलो तर आम्ही तिथं. मग मी काय पूजा वगैरे केली. हिला सांगितलं पूजा करताना वगैरे माझं म्हणजे व्हिडिओ शूट कर, फोटो काढ, पण तिनं काय तिचं लक्ष नव्हतं. तिनं कसे काय एवढं व्यवस्थित व्हिडिओ पण नाही काढले, फोटो पण नाही काढले. पण चला जाऊ द्या. तर त्या दिवशी मग पूजा वगैरे केली मी आणि 7 फेरे मारले, 7 फेरे घेतले. आणि उपवास होता मला. सकाळी फक्त मी चहा घेतलेला होता, उपवास पकडलेला. एवढा लेट झाला. मग तिकडून यायला आम्हाला 12-12:30 वाजले पूजा वगैरे करून. आणि ती तिथं काय बांधकाम चालू होतं मंदिरचं वाटतं, त्या वडाच्या झाडाच्या म्हणजे बाजूलाच. तर एवढी खडी होती ना, खूप खडे होते, पायाला एवढे खडे टोचत होते, बापरे खूपच. मग मला घरी आल्यानंतर खूप अशी पायाची आग व्हायली होती. तर मी विचारलं यांना, मुलांना, श्रुतीला वगैरे, यांना काय झाले. तर माझ्या अक्षरशः म्हणजे पायाचे छिलटे निघाले होते खालची. म्हणजे सवय कसं आहे मला ना, माझं कसं हाईट वगैरे आहे जास्त, पण पाय छोटे छोटे आहेत. त्याच्यात आता वजन पण वाढत चाललं आहे. आणि त्याच्यानं काय व्हायलं, ते माझे पायाचे म्हणजे कसं आहे, चप्पल वगैरे ही नाही घातलं की असं होतं आहे प्रॉब्लेम. तर मी घरी आले, मग आवरलं, फ्रेश वगैरे झाले, कपडे चेंज केले, पुरण वगैरे घातलं आणि मग पटापट म्हणजे आमटी वगैरे बनवून घेतली, राईस केला. आणि हे लास्टला मग ही पुरणपोळी मी बनवत आहे. तर पुरणपोळ्या आणि एवढी बापरे जाम भूक लागली होती, खूप भूक लागली होती बापरे. आणि कसं आहे, आता सध्या मी पहिलं म्हणजे करत होते पहिले उपवास वगैरे, पण आता जास्त एवढे उपवास वगैरे म्हणजे उपवास वगैरे ठेवायचे एवढी म्हणजे सवय नाही राहिलेली. तसं तर मी महिन्यातून एखादा करते. आणि तसं तर डेलीच माझे उपवास होतात. माझं जेवणच किती दोन टाईम असते. सकाळी चहा घेते, कधीतरी नाश्ता वगैरे घेते, पोहे मटकी असं काहीतरी. नाहीतर मला उपवासच घडतात माझे, होतात दररोजचेच. दररोज जेवायला 2-2:30 वाजतात मला. मग नंतर संध्याकाळी 8-8:30-9. तरी पुरणपोळ्या बनवत आहे मी फास्ट, एवढं म्हणजे भूक वगैरे लागलेली होती. सकाळी चहाच घेतलेला होता. मग आम्हाला जेवायला 3-3:30 वाजले पूर्ण स्वयंपाक बनवायला. तर मी पुरणपोळ्या वगैरे 10-12 बनवून घेतल्या आणि बाकीचं तसं फ्रीजमध्ये ठेवून दिलं पुरण वगैरे. 10 का 12 बनवून घेतल्या. आणि एवढ्या मेहनतीनं केला स्वयंपाक वगैरे. पुरणपोळी मलाच आवडते. आता वटपौर्णिमेचं केलं आणि ह्यांनी पण बोलले, दुपारी जेवायला नाहीत आले, म्हणले की मला पुरणपोळी आवडत नाही. बापरे, एवढा माझा मूड ऑफ झाला नाही, एवढं मेहनतीनं कष्टानं मी बनवलेलं आणि नको म्हटले. आणि मी आमटी बनवली, हे पहा आमटी केली, भात केला आणि पुरणपोळ्या, ही पुरण आहे. आता एवढं उरलेलं आहे पुरण, कारण माझ्याकडे 10-12 तर पोळ्या झाल्या असते आणि खात नाहीत कोण. मी आणि आता ती मुलगी होती माझ्यासोबत किरायदार, आम्ही दोघीच खाणार. आणि श्रुती तर बोलले, तिला किती महाग लागली, एक तरी खा रे, तूप तरी लावून खा, एक थोडी तरी खा. कारण ती श्रुती खात नाही असं ती रससोबत आणि आपलं दुधाचं आळं नसतं का त्याच्यासोबत खात नाही ती पोळी. खाल्लं तर फक्त पुरणपोळीलाच असं तूप लावून थोडंफार खाते. ते मुलं सध्याचे असंच आहे, यांचे नाटकं, खातच नाही, हे नको ते नको. माझं पण असंच होतं लग्नाच्या अगोदर. आता सगळं चालतं आहे बरोबर आहे. एकदा लग्न वगैरे झालं ना, जिम्मेदारी पडली ना आपल्यावर, बरोबर चालतं सगळं. सण वारं सगळं करायचं, खायचं. माझं पण असंच होतं पहिलं लग्नाच्या अगोदर. तर अशा पोळ्या बनवून घेतल्या पटापट. सुरुवातीला असं वाटलं म्हणजे मी म्हणजे आमटी आणि भात, रस वगैरे सर्व बनवून घेतला. आणि भजे राहिली होती माझे काढायची, कांदा भजी आणि पापडी, कुरवडी आणि पुरणपोळ्या एवढ्या फास्ट केलेल्या, पटापट फुगत पण होत्या, छान मस्त झाल्या, खूप छान झाल्या त्या पुरणपोळी. आणि मला तर खूप आवडल्या. आणि कसं आहे, मी पुरणपोळीला फक्त साखरच नाही वापरत. पुरणपोळीसाठी मी अर्धी साखर आणि अर्धा गूळ मिक्स, मला कारण गुळच आवडतं. म्हणजे जास्त नाही, पण थोड्या अर्ध्या प्रमाणामध्ये गुळच घेत असते मी, कारण गुळ हे पौष्टिक असतं, छान असतं. आणि साखर हे जास्त गोड नाही मला आवडत, गोड पण खायचं नाही आता जास्त. कुरवडी पापडी मी तळून घेत आहे, कुरवडी पापडी तळली.
झाले आता लास्टचं कुरवडी पापडी मी तळून घेतलेली आहे. आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे मला, घरच्या पण देवाला, आणि बाहेर ह्याच्या फोर्समध्ये पण तुळस लावली मी, कारण पूजा वगैरे करते, मला आवडतं, सगळंच करते मी देवाधर्माचं. म्हणजे मी आईवडिलांचे संस्कार, माझ्या आईचे आणि सासूबाईचे संस्कार हे असं कायम लक्षात ठेवते. आवडते मला जे म्हणजे कसं आहे, मी असं म्हणत नाही की जातीनं कोणते असं नाही, सगळंच पाळते मी, देवधर्म सगळ्या गोष्टी करते. कसं आहे, माणसानं नाही साथ दिली पण देवाची खूप साथ आहे मला, आणि देव करो की असंच माझ्या हमेशा पाठीशी राहावं. तर मी आज इथं म्हणजे देवाची पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य दाखवला, आणि आता हे फोटो वगैरे मला काढायचा होता म्हणून आमटी, पुरणपोळी, कुरवडी, पापडी आणि राईस हे पहा. कसा स्वयंपाक झाला आहे माझा नक्कीच सांगा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा समीदा साळवे या चॅनलला. आणि कसं झालं आहे नक्कीच सांगा मला.